आपण आता बाटलीला गोल रेघा मारून भोकं जिथे पाडायची आहेत तिथे ठिपके मारून खुणा करून घेतलेले आहेत. सोल्डरिंग गन गरम झालेली आहे आणि आता पहिल्यांदा ही 4 MMची पाणी निचरा होण्यासाठी भोकं पाडत आहोत. आता त्याच्यानंतर लसूण पाकळी लावण्यासाठीची भोकं पाडणं सुरू केलं आहे. ही मोठ्या आकाराची असतात भोकं जरा, कारण त्यामध्ये लसूण पाकळी जाणं गरजेचं असतं. अशा प्रकारे आता आपण पूर्ण बाटलीला भोकं पाडून घेतलेली आहेत. तर ही बाटली अशी दिसते. आता आपण ह्याच्यामध्ये माती अथवा कोकोपीट, कंपोस्ट आणि पालापाचोळाचा भुगा एकत्र करून भरणार आहोत. अशा प्रकारे पूर्ण बाटली आपण भरून घेतली आहे. लसणाच्या पाकळ्या आपण आता तयार केल्या आहेत. आता बाटलीमध्ये आपण लसणाच्या पाकळ्या लावणार आहोत. अशा प्रकारे आपण आता सर्व भोकांमध्ये लसूण लावून घेतलेला आहे आणि तसेच अगदी वरच्या बाजूला 5 लसूण पाकळ्या लावलेल्या आहेत. आता ही बाटली उन्हामध्ये ठेवलेली चालते अथवा गॅलरीमध्ये, खिडकीमध्ये ठेवलेलीही चालते. याला नियमित रोज थोडे थोडे पाणी घालायचे. साधारण 20 एक दिवसात आपल्याला पहिली पात मिळते.